हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत पावभाजी टोस्ट. पण त्या अगोदर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला साहित्य बघूया. ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत 3 ते 4, उकडलेले बटाटे, हिरवी सिमला मिरची कापून, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ, पावभाजी मसाला, बटरसुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर इथे आता 4 बटाटे घेणार आहे एका बाउलमध्ये आणि ते व्यवस्थितरित्या कुस्करून घेणार आहे. हे मी हातानेच कुस्करून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कांदा ॲड करणार आहे. त्यानंतर 2 चमचे टोमॅटो ॲड करणार आहे. त्यानंतर सिमला मिरची 2 चमचे बारीक चिरलेली, 1 मोठा चमचा पावभाजी मसाला, 1 लहान चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घेणार आहे. सर्व मसाले हे आपल्या भाज्यांमध्ये मिक्स झाले पाहिजेत. या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आता इथे एक तवा टाकायला ठेवलेला आहे. याच्यावर आता ह्या 2 ब्रेडच्या स्लाइस ठेवणार आहे आणि एका साईडने हे टोस्ट करून घेणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे. या प्रकारे जास्त नाही भाजायचं आपल्याला. आता पुन्हा एकदा डिशमध्ये काढून घेणार आहे आणि दोन्ही साईडनी बटर लावून घेणार आहे. गरम आहे तोपर्यंतच बटर आपलं त्यावर मेल्ट होईल. या प्रकारे आता थोडंच लावणार आहे. असं मी दोन्ही साईडनी लावून घेतलेलं आहे. आता यावर आपण जे हे बॅटर तयार केलं होतं यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी दोन्ही स्लाइस आता तयार करून घेणार आहे. खूपच इन्स्टंट होणारी ही रेसिपी. आता ही पुन्हा एकदा तव्यावर ठेवून झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. त्यानंतर आता हे बघू शकता, कलर आपल्याला खालून बघावं लागणार आहे. नंतर याच्यावर थोडं थोडं बटर घालणार आहे या प्रकारे आणि थोडा पावभाजी मसाला स्प्रेड करून घेणार आहे. आणि आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. थोडंसं दाबून आपल्याला ते आता व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली ही रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. या प्रकारे भाजून झालेला आहे. बघू शकता कलर जास्त नाही आपल्याला भाजायचं. या प्रकारे आता मी काढून घेणार आहे दोन्ही स्लाइस आणि मधोमध आता त्रिकोणी असा कट देऊन घेणार आहे. या प्रकारे खूप छान लागते ही टोस्ट. आता एका ताटामध्ये अरेंज करून घेणार आहे. या प्रकारे त्यानंतर आता यावर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू ठेवलेला आहे मी आणि थोडासा पावभाजी मसाला स्प्रेड करणार आहे. किती टेम्पटिंग दिसते बघा. नक्की ट्राय करा.